मराठा आरक्षणासाठी सरकारने किंवा जे नेते मंडळी ही कशासाठी घाबरतात? मराठा आरक्षण आपण कुठल्याही जातीला नाव ठेवत नाही, पण आज मराठ्यांच्या मुलांना शाळा नाही, त्यांना कोणी नोकरीला घेत नाही. जिकडे आज जिरंगेकरांनी एवढे मोठे आंदोलन केले, त्यांनी फसवाफशीचं काम चालू करायचं झालं. तुम्हाला लोकांना गुजारलं राहा, बरं झालं बुवा शेतकऱ्याच्या मुलांना आता कुठेतरी शाळा मिळेल, कुठं काय, पण कोणीच नाही. मग जर ह्या मराठ्यांनी जागे तरी कधी व्हायचं? इतर समाज एक जागी झाला, मराठ्यांनी कवर असं राहायचं एकत्र, ते सुद्धा बाजू घ्याय का बोल नाही. जे निवडून देते, जे अनेक दिवस नेते सरकारने किंवा भारत सरकारने ज्या मला घटना लिहिल्या त्या किती दिवस झालेल्या आहेत. मग माझं काय म्हणे, ज्यांची परिस्थिती असेल त्यांना किती दिवस द्या ना, पण ज्यांची परिस्थिती साधी आहे त्यांना तरी द्या ना. व मराठ्यांमध्ये ज्यांची परिस्थिती गरीबी आहे, आज लोक दररोज मजुरी जातात, हे ऊन किती आहे का उभं राहत आहे नाही तरी बाया कामाला कांदा काढायला जातात, हे जातात. हे इतर जमातीची लोक नाही आहेत, ही सगळी मराठी समाज आहे. हाच कांदा काढायला, हाच काम करायला, हाच जातोय. नाहीतर आज तुम्ही पहा, आज अवस्था आहे का त्यांच्या शाळेच्या ना मुलांची परिस्थिती, आज मुलींना तसंच विवाह करून जावं लागत, मुलांना तसंच करावं लागत, कारण त्यांची परिस्थिती अति वाईट आहे. हे कुणीकूण गाड्याचं फॅट काढलं आणि सगळी तरुण मंडळी त्या गाड्याच्या गडबडी पडली. एक जणाच्या गाड्याच्या नावासाठी शेकडो पोरांना बैलगाडा शर्यत सुरू केल्याचं श्रेय आढळराव पण घेतात. नाही तरी जे दोघांचं चुकीचंच काम आहे. काय लई परिस्थिती बेकार झाली गाड्यामुळं आज परिस्थिती झाली का सगळी गाडा करायला लागले, नोकरी नाही, पाणी नाही, आणि दररोज 1000-500 लोक वावरं विकायला लागणार आहेत. ह्या गाड्यापायी इतकी अवस्था खराब आहे. तर मराठी आरक्षणाच्या बद्दल जो काय करेल ना, तर समाजाला माझी एवढीच विनंती आहे का मराठी समाजाने आपल्यासाठी कोण काय करतो हे पहा. आता सगळं झालं लय दिवस, आज गेले 70-80 वर्ष भारत स्वतंत्र होऊन त्यांनी कोणाची गणना करतात, कोण गरीब आहे हाच त्यांना कळाला नाही. जे श्रीमंत आहेत तेवढेच गरीब झालेत, उलट अशी झाली परिस्थिती. आणि जे गरीब आहेत त्यांचा तपासच करत नाही, अशी परिस्थिती झाली. तर मराठी आरक्षण काय करेल, मराठ्यांसाठी आरक्षणासाठी जो नेता उभं राहील त्याच्या पाठीमागे नक्की उभं राहणार आहे, आमची अशी विनंती आहे. रामराव. काय नाव? बबनराव. आडनाव? धुमाळ. मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मनोज जरांगे पाटलांनी मोठं आंदोलन केलं, प्रश्न सुटला नाही. काय तुमची मागणी असेल? प्रश्न सुटायलाच पाहिजे ही मागणी. आपण ज्यांना निवडून देतो ते पण आवाज उठवत नाहीत. नाही ते कायला त्यांचं वाटतंय ना, कायला उठवतील आवाज? मतदान झालं नाही मग हा आमचा पठार जो भाग आहे ना, हा अलग आमदारांनी ठेवलाय आणि खासदारांनी ठेवलाय. हा पट्टा इकडे पाणी, कामाचं कोणीच नाही, काय म्हणायला हरकत नाही. म्हणजे येणार मत मागणार, निवडून गेले का गायब सगळे एका माळ्याचे मणी. परत निवडणूक आले का येणार हातापाया पडणार. पुढच्या 5 वर्षात प्रश्न सोडू म्हणणार. हातापाया पडायची त्यांना जरूर नाही, ते सिटीमध्ये सगळे करतात ना काम, त्यांना सिटीमधून मत मिळाली का संपलं. आता कोण वाली नाही, गरीबाला कोण वाली नाही. आरक्षण मिळालंच पाहिजे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.